आणि यानंतर आपण थेट जाऊयात नाशिकमध्ये। आदित्य ठाकरे सध्या तपोवनाची पाहणी करण्यासाठी तिथे पोहोचलेले आहेत। आपण पाहतोय तिथले नागरिक पर्यावरण प्रेमी आदित्य ठाकरेंकडे आलेले आहेत। पर्यावरण प्रेमींचं म्हणणं आता आदित्य ठाकरे ऐकून घेतात। आज आदित्य ठाकरे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत। संध्याकाळी ते प्रचाराचा नारळ सुद्धा फोडणार आहेत। नाशिकमधली ही आपण दृश्य पाहतोय तपोवन मधील। आदित्य ठाकरे पर्यावरण प्रेमींशी तिथे संवाद साधतात। आज आदित्य ठाकरे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊया तर माझे सहकारी किरण गोटूर सध्या आपल्या सोबत आहे। किरण, नेमकं काय घडतंय तिथे आणि आदित्य ठाकरेंचा आता पुढचा दौरा कसा असणार आहे? आदित्य ठाकरे आताच काही वेळापूर्वी नाशिकच्या तपोवन झालेला आहे। मुद्दा होता ते झाडं तोडून साधूग्राम हे तयार करण्याची जी भूमिका प्रशासनाने घेतलेली होती आणि त्यानंतर खूप मोठं आंदोलन जो आहे तो या संपूर्ण तपोवन भागात झाला आणि त्याच संदर्भात या झाडांची माहिती घेण्यासाठी आणि इथे असलेल्या काही लोकांशी जे आंदोलन करते आहेत त्या आंदोलनकर्त्यांची चर्चा करण्यासाठी आदित्य ठाकरे तपोवन भागामध्ये दाखल झाले आहेत। तिथे चर्चा झाल्यानंतर ते नाशिक मध्ये जातील। महापालिका निवडणुका आता सुरू आहे त्या सगळ्या संदर्भात कार्यकर्ते मेळावा आदित्य ठाकरे आज होणार आहे आणि प्रचाराचा नारळ सुद्धा आदित्य ठाकरे पण किरण, आता तपोवन मध्ये आदित्य ठाकरे आलेले आहेत। पर्यावरण प्रेमींचं ते म्हणणं ऐकून घेतात। नेमका काय संवाद होतोय दोघांमध्ये? जे झाडं तोडण्याचा मुद्दा आहे प्रशासनाने जो निर्णय घेतलेला होता इथे झाडं तोडून साधूग्राम तयार करण्याची जी भूमिका प्रशासनाची होती त्यानंतर आंदोलन मोठ्या प्रमाणात इथे झालेले होते। त्याच आंदोलनकर्त्यांची आदित्य ठाकरे आता चर्चा करतायत नेमक्या या सगळ्या भागांमध्ये किती झाडं आहेत किती तोडण्याचा जो निर्णय आहे तो प्रशासनाचा झाला होता आणि त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी कशा पद्धतीने आंदोलन केलं तर या सगळ्या संदर्भात आदित्य ठाकरे आंदोलनकर्त्यांची चर्चा करतायत आणि त्यांच्याकडनं या सगळ्या भागातले जे झाड आहेत त्या झाडासंदर्भात माहिती घेत आहेत आणि त्यानंतर ते बोलतील आणि नंतर ते आज काय बोलतात हे बघणं महत्वाचं असणार। पण किरण, या सगळ्यामध्ये आदित्य ठाकरेंकडून या पर्यावरण प्रेमींना काही आश्वासन दिलं जातं? आता काही वेळापूर्वी आदित्य ठाकरे इथे दाखल झालेले आहेत। खरं तर आदित्य ठाकरेंच्या आधी सुद्धा अनेक नेते या तपोवन भागामध्ये येऊन झाडं तोडू नका अशा पद्धतीची मागणी केलेली होती आणि तीच मागणी आदित्य ठाकरे सुद्धा आज करण्याची शक्यता आहे आणि आंदोलनकर्त्यांच्या मागे जाहीर आहे अशा पद्धतीचे आश्वासन आदित्य ठाकरे आंदोलनकर्त्यांना देऊ शकतात। आता आदित्य ठाकरे हे आंदोलनकर्त्यांची चर्चा करतायत, पर्यावरण प्रेमीची चर्चा करतायत, त्यामुळे या सगळ्या झाडांच्या मुद्द्यावरती ते सगळ्या लोकांकडून माहिती घेत आहेत आणि त्यानंतर ते बोलतील आणि या सगळ्या भागातील जे लोक आहेत स्थानिक लोक आहेत त्यांच्याशी सुद्धा ते चर्चा करतील अशा पद्धतीचं माहिती द्यायला मिळत आहे। त्यामुळे या सगळ्या मुद्द्यावरती आदित्य ठाकरे काय बोलतात ते बघणं महत्वाचं आहे। नक्कीच, धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल। त्यामुळे तपोवन मध्ये सध्या आदित्य ठाकरे हे पाहणी करतायत। आदित्य ठाकरे आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत। ते माजी पर्यावरण मंत्री सुद्धा राहिलेले आहेत। त्यांनी सुद्धा या सगळ्याचं काम बघितलेलं आहे। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती आदित्य ठाकरे तपोवन संदर्भामध्ये पर्यावरण प्रेमींचं आणि वृक्षप्रेमींचं म्हणणं हे सरकारपर्यंत कशा पद्धतीने पोहोचवतात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तपोवनमधील झाडांची आदित्य ठाकरेंकडून सध्या पाहणी केली जाते। तिथल्या पर्यावरण प्रेमींशी सुद्धा ते चर्चा करतायत। आदित्य ठाकरे आज नाशिकच्या दौऱ्यावरती आहेत। तपोवनमधल्या झाडांची आदित्य ठाकरेंनी आता पाहणी केली। त्यानंतर ते तिथल्या वृक्षप्रेमींशी सुद्धा संवाद साधतायत। त्यांचं म्हणणं काय आहे ते जाणून घेत आहेत। या सगळ्या म्हणण्यानंतर आदित्य ठाकरे माध्यमांशी सुद्धा संवाद साधण्याची शक्यता आहे। त्यामुळे आदित्य ठाकरे काय बोलतात या पर्यावरण प्रेमींचं म्हणणं सरकारपर्यंत कसं पोहोचता येईल यासाठी आदित्य ठाकरे कशा पद्धतीने प्रयत्न करतील हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती तपोवनातील झाड तोडण्याचा निर्णय हा सरकारनं घेतलेला होता। त्याच्या या निर्णयाला या पर्यावरण प्रेमींनी विरोध केलेला होता, कडाडून विरोध केला, आंदोलनं झाली। मात्र आता
या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही वृक्षतोड करू नका अशी हाक जी आहे ती आता इथल्या पर्यावरण प्रेमींनी दिलेली आहे. त्यामुळे आता नेमकं आदित्य ठाकरे यांना काय आश्वासन देतात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. आदित्य ठाकरे आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. तपोवनातील पाहणी केल्यानंतर ते प्रचाराचा सुद्धा नारळ फोडणार आहेत. कालच त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये मशाल यात्रा काढून प्रचाराला सुरुवात केलेली होती मराठवाड्यामध्ये. आज ते नाशिकमध्ये आहेत. नाशिकमध्ये सुद्धा बऱ्याच राजकीय उलथापालथ सुद्धा झालेले आहेत. राजकीय घडामोडी घडून गेलेल्या आहेत. महायुतीचं जागावाटप सुद्धा ठरत नाहीये. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता आदित्य ठाकरे काय बोलतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तपोवनमध्ये आपण ही सध्याची दृश्य पाहतोय. सध्या तिथे तपोवनाची त्यांनी पाहणी केली आणि तिथल्या पर्यावरण प्रेमींशी सध्या आदित्य ठाकरे संवाद साधत आहेत. तपोवनमधील झाडांची कत्तल थांबवा अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी केलेली आहे. पर्यावरण प्रेमींसोबत आदित्य ठाकरे आता सध्या संवाद साधतायत. पर्यावरण प्रेमींसोबत आदित्य ठाकरे सध्या संवाद साधतायत. आज आदित्य ठाकरे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. तिथल्या पर्यावरण प्रेमींसोबत सध्या आदित्य ठाकरे संवाद साधतायत.